पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड इथे. प्रश्न 2, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 5 जूनला. प्रश्न 3, प्रकल्प उदयक हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे BRO म्हणजेच सीमा रस्ते संघटनेचा. प्रश्न 4 पाहूया. 2027 मध्ये 39वे राष्ट्रीय खेळ कोठे आयोजित केले जातील? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. तुमच्यासाठी प्रश्न आहे, मेघालय राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 5, द अर्थ प्राइज 2026 जिंकलेल्या भारतीय किशोरवयीन मुलामुलींनी विकसित केलेल्या जैव विघटनशील जल गाळण यंत्रणेच्या शोधाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे प्लास्टिक. प्रश्न 6, फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे अर्जुन एरिगेसी हा. प्रश्न 7 पाहूया. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील फाजिल नगरसाठी कोणते नवीन नाव जाहीर करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे पावागड. प्रश्न 8, जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या संयुक्त सुरक्षा मोहिमेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन शेरूवाली. प्रश्न 9 पाहूया. PM सूर्यघर एक्सलन्स अवॉर्डसाठी कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याची. प्रश्न 10, भारतीय नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन यांची. प्रश्न 11, सर्वोत्कृष्ट बंदरासाठीचा सागर आकलन पुरस्कार कोणत्या बंदराला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे कांडला बंदराला. प्रश्न 12 पाहूया. 31 मे 2026 अहिल्यादेवी होळकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली होती? तर त्याचं उत्तर आहे 301वी. प्रश्न 13, DRDO आणि भारतीय हवाई दलाने नुकतीच कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे रुद्रम 2. प्रश्न 14, पाण्याशी संबंधित प्राधान्य क्षेत्रांमधील अत्याधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मिशन महा ऑन वॉटर. प्रश्न 15 पाहूया. खरीप हंगाम 2026 ची राष्ट्रीय कृषी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16, आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताच्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीचे एकूण मूल्य किती होते? तर त्याचं उत्तर आहे 8.46 अब्ज डॉलर्स. प्रश्न 17, बेंगळुरूमध्ये उभारण्यात आलेल्या 108 फूट उंच समृद्धीचा पुतळा कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे नादप्रभू कॅम्पेगौडा यांच्या स्मरणार्थ. प्रश्न 18 पाहूया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे लखनौ इथे. प्रश्न 19, जागतिक बँकेच्या म्हणजेच वर्ल्ड बँक मुख्य कार्यालयात भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नीलकंठ मिश्रा यांची. प्रश्न 20 पाहूया. जून 2026 मध्ये कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाचे. प्रश्न 21 तुमच्यासाठी, भारतीय हवाई दलाच्या मध्यवर्ती हवाई कमांडचे प्रमुख कोण झाले आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन पाहूया. DK शिवकुमार हे कोणत्या राज्याचे 25वे मुख्यमंत्री बनले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याचे. प्रश्न 2, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने. प्रश्न 3, मेसालिना बिश्नोई नावाची सरड्याची एक नवीन प्रजाती कुठे सापडली? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. नुकताच आक्रमणाचे बळी ठरलेल्या निरागस बालकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 जूनला. प्रश्न 5,
फुटबॉल विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा, मेक्सिको व अमेरिका इथे. प्रश्न 6. न्यायमूर्ती मीनाक्षी मदन राय यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पटना हायकोर्टाच्या. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशाने जून 2026 पासून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली? तर त्याचं उत्तर आहे मलेशिया देशाने. प्रश्न 8. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 81व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे खलीलुर रहमान यांची. प्रश्न 9. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार अंमलात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि ओमान देशादरम्यान. प्रश्न 10 पाहूया. पथ विक्रेत्यांना तारणमुक्त कर्जे उपलब्ध करून देणाऱ्या PM स्वनिधी योजनेला केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2030 पर्यंत. प्रश्न 11. भारतीय हवाई दलाने कोणत्या भागातील मोठी वणवा नियंत्रणात आणण्यासाठी बांबी बकेट्स लावलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केला? तर त्याचं उत्तर आहे कसौली, हिमाचल प्रदेश इथे. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू व राज्यपाल आहेत कविंदर गुप्ता हे. प्रश्न 12 पाहूया. एखादा नागरी स्थानिक संस्थेने विकसित केलेल्या भारताचा पहिला विशेषत आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज कोठे सुरू केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे पदुचेरी इथे. प्रश्न 13. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रवींद्र घुगे यांची. प्रश्न 14. कोणी सागरी संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी पाण्याखालील ड्रोन कार्यक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे AUKUS म्हणजेच अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया. प्रश्न 15 पाहूया. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 78वा. प्रश्न 16. कोणत्या राज्यात IAS रवी प्रकाश यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला? तर त्याचं उत्तर आहे पद्दुचेरी राज्यामध्ये. प्रश्न 17. कोणत्या राज्याने अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 18 पाहूया. कोणाची CBSEच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लोखंडे प्रशांत सीताराम यांची. प्रश्न 19. व्हिटली अवॉर्ड 2026 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण शेख यांना. प्रश्न 20 पाहूया. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक आज संपन्न झाली, ती कुठे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. 2027 मधील 39व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद कोणते राज्य भूषवेल? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.